परमात्मा म्हणाले आपण समाधीस्थ व्हा. तुम्ही कुठपर्यंत पोचता समाधीत? आता ते समाधीस्थ झाले, त्यांचा अभ्यास होता रोजचा योगयुक्त होण्याचा, एकदम समाधीस्थ झाले. समाधी काय आहे? स्वप्नासारखं असतं. स्वप्नासारखं एक अशी स्थिती येते की आपण विसरून जातो आपण कुठे बसलोत आणि वरचे जे साजबाज दिसायला लागतात. तर परमात्मा त्यांच्या बरोबर जात आहेत. रामानंदजी पोचले. पुढे त्रिकुटीवर पोचतो हा आत्मा. ओम नामाचा साधक त्रिकुटीवर जातो. तसेच इतर साधना करणारे देखील जे धर्मी पुरुष असतात ते अगदी सरळ त्रिकुटीवरच पोचतात. तिथून मग 3 रस्ते फुटतात. तर परमात्मा म्हणाले की इथे पुढे कुठे जाल स्वामीजी? समाधी अवस्थेत बोलणं चालू आहे, जसं स्वप्नात असतं. आता रामानंदजी म्हणतात पुढचं मला ठाऊक नाही, मी जर इथपर्यंतच पोहोचू शकतो. तेव्हा परमात्मा म्हणाले की हा जो डाव्या बाजूचा रस्ता आहे ना, हा जातो आधी धर्मराजाच्या दरबारात. हा पूर्ण असं समजा हे सचिवालय आहे पूर्ण. जेव्हा तुमचा मृत्यू होईल तेव्हाच जाऊ शकता, त्याच्या आधी नाही जाऊ शकत. तर तिथे तुमचं अकाउंट असेल. आपण ज्या देवाची पूजा केली असेल त्याच्याच लोकात तुम्हाला पाठवलं जाईल. तर असं सर्वांचं अकाउंट इथे असून मग अन्य स्थानांवर पाठवलं जातं. उजव्या बाजूला इथे 88,000 खेडी आहेत आणि इथे इतर प्रकारची माणसं पाठवली जातात. आणि समोर जो आहे तो ब्रह्मरंध्र आहे. समोरचा जो आहे हा तुझ्या कोणत्याच मंत्राने नाही उघडणार. हा ब्रह्मलोकात जातो. तुमच्याकडे जो मंत्र आहे तुम्ही जप करता, ओम नमः शिवाय किंवा ओम भगवते वासुदेवाय किंवा हरे राम हरे कृष्ण राधे श्याम यांचा जप करून पहा तुम्ही. रामानंदजींनी सगळं करून पाहिलं परंतु ते गेट नाही उघडलं. तर परमात्मा म्हणाली मी उघडू माझ्या सतनामाने? परमात्मा म्हणाली बघ मी स्मरण करतो सतनामाचं. ते तर मालक होते. स्मरण केलं, एकदम समोरचं गेट असं पटकन उघडलं. म्हणाले चला माझ्याबरोबर. ते आता आत जाताच ऑटोमॅटिक गेट परत बंद झालं. वरती नेऊन ब्रह्मलोकात ब्रह्म दाखवला. हा आपल्या पुत्राचं रूप धारण करून कधी ब्रह्माचं रूप धारण करतो, कधी विष्णूचं, कधी शिवजीचं. त्याच्यात पुढे घेऊन गेले त्या 21व्या ब्रह्मांडात. तिथे तप्तशिला दाखवली जिथे तो भाजून 1,00,000 जीव खातो. मग परमात्मा परब्रह्मच्या लोकात म्हणजे 11वं द्वार पार करून परब्रह्मच्या लोकात प्रवेश करतात. परब्रह्मच्या पुढे मग त्याच्या लोकात सतलोकात परमक्षर ब्रह्मच्या लोकात सतलोकात घेऊन गेले. भंवर गुहा पार करून, ब्रह्मद्वार पार करून. तर तिथे काय पाहिलं? तिथली जी स्थिती होती, भगवान जिथे राहतात तिथे तेजोमय शरीर आहे परमात्म्याचं. त्याला सत्पुरुष म्हणा, परमक्षर पुरुष म्हणा, त्याला कबीर भगवान म्हणा. तर सत्पुरुषाच्या एका रूमात कोटी सूर्य आणि कोटी चंद्रांनी इतका प्रकाश आहे परमात्म्याचा, याहूनही तेजोमय. आणि खालून जे कबीर साहेब गेले होते 5 वर्षाच्या मुलाच्या वयात, तिथे चवळी उचलून स्वतःच्या दुसऱ्या रूपावर ढालू लागले. तर रामानंदजींनी विचार केला की हे कबीरजी तर इथले कोणी देवता आहेत, गण आहेत, आणि हे आहेत खरे परमक्षर ब्रह्म ज्याच्याविषयी गीताजीमध्ये म्हटलं आहे. तर त्याच वेळी ते विचारच करत होते. ते तेजोमय शरीर त्या तख्तावर, तख्त म्हणजे सिंहासन, तख्त म्हणजे असं काही नाही लाकडी तख्तावर बसलेत. तख्त म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नियंत्रकाच्या सिंहासनावर विराजमान आहेत. तिथून उभे राहिले आणि चौरी घेतली परमात्म्याकडून 5 वर्षाच्या मुलाकडून. आणि 5 वर्षांचा मुलगा बसला त्या अनंत कोटी ब्रह्मांडांच्या सिंहासनावर कबीर रूपात. आणि ते तेजोमय शरीर परमात्मा कबीरजी 5 वर्षांच्या मुलावर एका सेवकाप्रमाणे अशी सेवा करू लागले चौरीने. रामानंदजी विचारच करत होते की ही काय गडबड आहे? एक छोटासा मुलगा कबीर विणकर आणि त्याच्यावरती हे भगवान चौरी धारत आहेत. तेवढ्यात हे तेजोमय शरीर परमात्म्याचे जे होते कबीर 5 वर्षाच्या त्या मुलामध्ये समाविष्ट झाले. एकटे कबीरजी बसलेले होते, 5 वर्षाचं मूल. तेव्हा रामानंदजींना म्हणाले परमात्मा की स्वामीजी, आय एम गॉड, मी परमात्मा आहे. तू माझा बालक आहेस, त्या काळाच्या जाऱ्यात आहेस. बघ वाकून त्या नरकात जिथे तू राहत आहेस
रामानंदजींनी खाली पाहिलं तर खाली तर असं दिसत होतं, अरे जसे किडे मकोडे चालतात नरकात, सगळे अगदी सगळे राष्ट्रपती प्रधानमंत्री सगळे त्या सतलोकाच्या तुलनेत असं घाण दिसतं. ते परमात्मा म्हणतात 100 योजने जाते या पृथ्वीवरील दर्प, 100 योजने, 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर, म्हणतात 1200 किलोमीटर पर्यंत याची दुर्गंधी जाते या पृथ्वीवरची, जिथे तुम्ही सगळा थाट मांडलाय आणि स्वर्ग सगळे एकत्र केले तरी सगळे इतके खराब आहे इथले. तेव्हा रामानंदजींना सांगितले की जा तुम्ही परत, इथे यावं लागेल. झालं, विश्वास बसला तुमचा? तर म्हणाले भगवान माझे डोळे उघडले. जेव्हा परत आले शरीरात, समोर परत बसलेत परमात्मा त्या 5 वर्षाच्या मुलाच्या रूपात, जिथे बोलणं चालू होतं त्यांचं. चरण पकडले त्या 104 वर्षाच्या वृद्ध ब्राह्मणाने, तो होता ब्राह्मण, आणि 5 वर्षाच्या वेणकराचे पाय पकडले त्या बालकाचे और कहा कि 2 ठोड़ है, एक तू भया एक से 2, और गरीबदास हम कारणे तुम आए हो मुग्धो. तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, और गरीबदास तेरे रूप में और न दूजा अंश. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951, 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.